आम्ही मुसलमान झालो असतो, पण या खेळण्यावरचा राजा शंकरराय आम्हाला जिवंत सोडणार नाही. मी जर मुसलमान झालो आणि ही जहागीर जर मला दिली तर राजा शंकरराय हे आमचं तुकडे तुकडे करेल आणि कोल्या कुत्र्यासनी खायला घालेल. हे बघा, तुम्ही लई जिगरबाज आहे. जर तुम्ही शंकरराय राजाचा पराभव केला असा तर मीच काय, या जहागिरीत येणारी सगळी माणसं फार मुसलमान कडून तुमच्या पायाखाली नाही ठेवली तर पाच नाव सांगणार नाही. वाह, कहा रहता है ये तुम्हारा राजा शंकरराय? हे इथेच की खेळणा किल्ला आहे त्याच्यावरच राहतात. अहो, गडावर काय लई सैनिक नाहीत आणि गडावर लई धनधान्य सोनं नाणं लई आहे. मी तुम्हाला सगळ्या वाटत आवडतो. चला. ठीक है, अगर यही बात है तो हम तुम्हारे शंकरराय को तुम्हारे जैसे ही घुटनों पे लाएंगे. अगर वो हमारे सामने झुका नहीं तो उसके टुकड़े टुकड़े करके यही खेलना किले पर फेंक देंगे. समझे? चलो तैयारी करो. जी जनाब. अशा तऱ्हेनं शिर्केने त्याला आपल्या गोड बोलण्यात फसवलं आणि खेळण्या किल्ल्याच्या दिशेने घेऊन गेले. खेळण्या किल्ल्याची वाट तशी बिकट. गडावर पोहोचायचं म्हटलं तर जंगलातून वाट काढावी लागते. शिर्केने त्यांच्यातील काही गुप्तहेर शंकररायाकडे पाठवले आणि आपणही तयारीत राहा असा गुप्तहेरांच्याकडून निरोपही पोहोचवला. किल्ल्याच्या जवळपास पोहोचता साऱ्या सैनिकांचे हाल झाले. त्यांची अवस्था मरणासन्न होऊन बसली आणि अशा परिस्थितीत लढाई तर दूरच पण चालणं सुद्धा मुश्किल झालं. सैन्य मरणासन्न अवस्थेत असतानाच शंकररायाच्या सैन्यानं मलिकच्या सैन्यातले 7,000 सैनिक कापून काढले. त्याला कळून चुकलं आपण मराठ्यांच्या गनिमी कायात अडकलो आहोत. मलिकची पळताभूल थोडी झाली. मलिक मृत्युमुखी पडला. मराठ्यांच्या गनिमी काव्याची जगातली बहुतेक ही पहिलीच लढाई याच खेळणा किल्ल्याच्या म्हणजे विशाळगडाच्या साक्षीनं झाली. आणि राजे पुढे धोका आहे. विशाळगडावर जाणं मुश्किल आहे राजे. का मुश्किल असेल? कोण अडवेल आम्हाला? राज, आपलीच माणसं वैरी होऊन आपल्या पुढे उभी टाकले ती. सूर्यराव आणि त्यो जसवंतराव. मराठी रक्ताला लागलेली ही दुहीची कीड संपणार नाही. मावळ्यांनो, उपसा तलवारी. आज आडवे येतील तितकेच कापायचे. त्या तिथे पावन खिड्डीत माझे बांधव आपल्या छातीचा बांध घालून येळपड करत आहेत. आम्ही तोफेची आवाज देणार नाही तर मावळे तिकडून हटणार नाही. आपण मुरबाड आहोत पण लाखाच्या फौजेलाही भारी पडू. चला. राजी मुकाट्यानं माग जा. हा गड आमच्या ताब्यात आहे. अरे हात परक्यांची चुमकी झेलणाऱ्या हातांनी या विशाळगडाच्या मातीला हात लावावा कशाला? असे हात मुळापासून उखडून फेकू आम्ही. शिवाजी, शांतपणाचा सल्ला देतो ऐक. मुकाट्यानं आला हजरत समोर उभा राहा. अरे तुझ्या स्वराच्या परास मोठी जहागीर तुला इनायत होईल. अरे थो, टाचेखाली ठेवतो असले जहागिरी आम्ही. यवनाच्या पिकदानीत बिर्याणी काढून खायची हौस तुम्हाला असेल, आम्हाला नाही. शिवाजी, या 5-50 मावळ्यांची इथं चटणी होईल हे विसरू नकोस. अरे का म्हणून स्वतःच्या मरणाला अवतान देतो. मराठी हौस बाळगल्याशिवाय जगण्याचं मोल वाढत नाही. मरू तरी बेहतर. रयतेच्या मनामनात लाख शिवाजी तरीही जिंदा राहतील. पण तुमचं काय? या असल्या तुमच्या लाचार हातात शिवाजीला पेलण्याचं बळ उरलंय कुठं? आम्ही ही जातीवंत मराठेच आहोत शिवाजी, विसरू नको. यवनाची हुजरीगिरी करणाऱ्या बाजारगुंगांनी स्वतःला मराठा म्हणून घेऊ नये.
जय भवानी! जय भवानी! जय भवानी! जय भवानी! जय भवानी! जय भवानी! चला कथेचे इशारे द्या. क्या करने लगे से? दिसतोय?